तर माझ्यासोबत आहे महाराष्ट्रातील पैलवान, त्यांनी या सिनियर चॅम्पियनशिपमध्ये मेडल प्राप्त केलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी थोडीशी संवाद साधूया. तर माझ्यासोबत आहे विश्वजित, ज्यांनी 55 kg ग्रिको रोमनमध्ये आत्ताच सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. तर विश्वजित, या चॅम्पियनशिपसाठी तू कशी तयारी केली होती? मी या चॅम्पियनशिपसाठी खूप मेहनत केली होती. खरं तर जरा पॉईंटच्या स्कोरनं जरा हरलो. ही तू कुठं प्रॅक्टिस केली होती हे सांग. मी आता प्रॅक्टिस आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये करतो आहे, पुण्यामध्ये. ह्याच्या आधी मी बेळगावमध्ये भरती झालो होतो बॉईजमध्ये. तिथून भरती होऊन आता आर्मी स्पोर्ट्समध्ये प्रॅक्टिस करतो आहे. ओके. आणि तुझं अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप जी झाली होती आता ह्या वर्षी, तिथं तुझं ब्रॉन्झ आलेलं होतं. तर त्या ब्रॉन्झ जिंकल्यानंतर तुझा कॉन्फिडन्स कसा होता? कारण वर्ल्ड स्टेजवर एवढं मोठं पदक मिळवणं आणि महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी पण खूप मोठी गोष्ट असते. तर त्यानंतर तुला कसं वाटलं? तुझ्या घरच्यांना कसं वाटलं? मला तर खूप अभिमान वाटला. त्याच्यानंतर अंडर-23मध्ये माझं लगातार 2 ब्रॉन्झ मेडल आहेत. त्याच्यानंतर घरची पण खुश झाली ज्यादा. आता इथनं पुढं माझं टार्गेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आहे. त्याच्यासाठी मेहनत करत आहे. ठीक आहे. आता पुढच्या वर्षी एशियन गेम आहे, मग त्याच्यासाठी काही ट्रेनिंग प्लॅन आता ठरवलं आहे कोचेसोबत का अजून ठरवायचं आहे? अजून ठरवायचं आहे. ठीक आहे. तरी आणि आपल्यासोबत आहे फ्रीस्टाईलमधील अक्षय, त्यांनी 57 kgमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे. तर अक्षय, तू या चॅम्पियनशिपसाठी कशी तयारी केली होती आणि ट्रेनिंग कुठे करतो तू? मी ट्रेनिंग आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये करतो. मी ह्या स्पर्धेसाठी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली होती, कारण का मागल्या वर्षी मी त्या स्पर्धा खेळत होतो तेव्हा मला पदक प्राप्त झालं नव्हतं. मग त्यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्न केला होता आणि ह्या चॅम्पियनशिपमध्ये मला पदक मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आता ह्याच्या पुढे तुझं कॉम्पिटिशन कोणतं आहे? काय तयारी करणार आहे? कसं काय प्लॅन आहे? याच्या पुढं मला म्हणजे सिनियरमध्ये खूप काही करायचं आहे. आता सिनियर